आज आपण बघ हे ज्या मूलभूत संकल्पना आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. बिंदू म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. किरण म्हणजे काय असतं तर एका ठिकाणाहून चालू होऊन एका आरंभ बिंदूपासून चालू होऊन तो काय होतो अमर्याद दिशेने काय करत असतो वाढत जातो. त्याला काय म्हणतो आपण किरण. किरण हे वाचत असताना किरण पी क्यू असं आपण वाचतो. किरण पी क्यू. किरण वाचत असताना नेहमी काय करायचं जो आरंभ बिंदू आहे त्या आरंभ बिंदू पासूनच वाचायचं. हा किरण क्यू पी हे होऊ शकत नाही कारण अमर्याद बाजूपासून आपण ते किरण वाचत नसतो. तर किरण वाचत असताना काय करायचं ही गोष्ट एक लक्षात ठेवा की नेहमी आरंभ बिंदू पासूनच आपण किरण वाचत असतो. त्यानंतरचा घटक आहे रेषा. रेषा म्हणजे काय तर दोन्ही बाजूंना अमर्यादित वाढत जाते. जे ए बी रेषा आहे समजा हे काय करते दोन्ही बाजूंना अमर्यादपणे वाढत जाते. रेषाखंड म्हणजे काय तर दोन्ही बाजूंना काय असणारा मर्यादित असणारा खंड. रेषेचा खंड म्हणजेच तो काय असतो रेषाखंड. त्यानंतर बिंदू बघितले नैक रेषीय बिंदू आणि एक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू तसेच एक रेषीय बिंदू. एक रेषीय बिंदू एकाच रेषेवरती असणारे बिंदू म्हणजे काय असतं तर एक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू म्हणजे काय जे की एका रेषेवर नाही समजा असे कुठेही असतील हे बिंदू ते सगळे काय आहेत तर हे नैक रेषीय बिंदू आहेत. त्यानंतर आहे पुढं छेदणाऱ्या रेषा. छेदणाऱ्या रेषा म्हणजे काय ज्या काय करतात एकमेकांना एका विशिष्ट बिंदूमध्ये छेदतात त्याला रेषांना काय म्हणतो छेदणाऱ्या रेषा. छेदणाऱ्या रेषा. त्यानंतर एक संपाती रेषा. एक संपाती म्हणजे काय एकापेक्षा जास्त रेषा काय होतात एका बिंदूमध्ये छेदतात. एक संपाती म्हणजे काय दोन पेक्षा किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजे तीन किंवा तीन पेक्षा जास्त रेषा काय होतात एका बिंदूमध्ये छेदतात. त्याच रेषांना काय म्हणायचं एक संपाती रेषा. आणि तो जो छेदनबिंदू आहे त्याला म्हणतो आपण संपात बिंदू. संपात बिंदू. त्यानंतर आहे समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे काय ज्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत. ज्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत अशा रेषांना काय म्हणतो आपण ज्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत अशा रेषांना काय म्हणतो समांतर रेषा. ह्या समांतर रेषा आणि त्याचे काय असते छेदिका असते. ह्या दोन समांतर रेषा आणि ही त्याची काय असणार आहे छेदिका. या छेदिकेमुळे समांतर रेषामध्ये किती कोण तयार होतात तर 1 2 3 4 हे 4 कोण आणि तसेच हे 4 कोण म्हणजे एकूण 8 कोण काय होत असतात तयार होत असतात. समांतर रेषेला एका छेदिकेमुळे किती कोण तयार होतात तर 8 कोण तयार होत असतात. ठीक आहे. याच्यानंतर कोन आणि कोनांचे प्रकार. कोन म्हणजे काय तर एकाच आरंभ बिंदूपासून दोन किरण जातात त्याच्यामधलं जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणत असतो तर कोन. या कोनांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर काटकोन लघुकोन आणि विशालकोन. काटकोन म्हणजे काय ज्या कोणाचं माप काय आहे 90 अंश आहे असा कोन काय असतो काटकोन असतो. लघुकोन म्हणजे काय तर ज्या कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा कमी आहे अशा कोणाला आपण काय म्हणतो लघुकोन. ह्याचं माप किती असणार आहे 0 पासून 90 पर्यंत. आणि काटकोनचं माप किती असतं 90 अंश. लघुकोन 0 अंशापासून 90 अंशापर्यंतचा कोन काय असतो लघुकोन. आणि विशाल कोन म्हणजे काय जो कोन 90 अंशापेक्षा मोठा आहे असा कोन काय असतो विशाल कोन. ह्याचं माप किती असतं 90 अंशापेक्षा पासून चालू होऊन 90 ते 180 याच्या दरम्यान विशाल कोन असतो. त्यानंतर पुढचा आहे सरळ कोन.
सरळ कोन म्हणजे काय की ज्या कोणाचे माप किती असतं 180 अंश. ज्या कोणाचं माप 180 अंश असतं त्याला काय म्हणतो आपण सरळ कोन. त्यानंतर प्रविशाल कोन. प्रविशाल कोन म्हणजे काय बघा आता हा इथून मोजला असता काय होणार आहे 180 पेक्षा जास्त होतो. हा कोन 180 पेक्षा जास्त होतो आणि 360 पेक्षा लहान असतो त्या कोणाला काय म्हणतो आपण प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. आणि त्यानंतर आहे पूर्ण कोन. पूर्ण कोन म्हणजे काय तर 360 अंशात 360 ज्या कोणाचं माप काय आहे पूर्ण 360 अंश त्याला काय म्हणायचं पूर्ण कोन. त्यानंतर आहे संलग्न कोन. संलग्न कोन. संलग्न कोन म्हणजे काय तर दोन कोणांची एक भुजा काय पाहिजे सामायिक असायला हवी. दोन कोणांची एक भुजा सामायिक असते त्या दोन कोणांना काय म्हणतो आपण संलग्न कोन. हे कोण आहेत ए बी सी आणि डी. ए बी सी आणि सी बी डी हे दोन कोण काय असणार आहेत संलग्न कोन असणार आहेत. ज्या दोन कोणांची एक भुजा काय असते सामायिक असते त्या कोणांना म्हणायचं संलग्न कोन. त्यानंतर आहेत रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय ह्या दोन कोणांची बेरीज किती असते 180 अंश. ज्या दोन संलग्न कोणांची मापांची बेरीज 180 अंश असते. हे दोन काय आहेत ए बी सी कोन ए बी सी आणि कोन सी बी डी हे काय आहेत संलग्न कोन आहेत. त्यांची सामायिक भुजा काय आहे सी बी. हे संलग्न कोन आहेत आणि त्या दोघांची बेरीज किती आहे 180 अंश. त्यास त्यांना काय म्हणतो आपण रेषीय जोडीतील कोन. दोन संलग्न कोन परंतु त्यांची बेरीज किती हवी 180 त्या दोन कोणांना म्हणायचं रेषीय जोडीतील कोन. त्यानंतर आहे विरुद्ध कोन. विरुद्ध कोन. ह्या दोन रेषा आहेत ए बी आणि सी डी. ह्या दोन रेषा एका बिंदूमध्ये छेदतात त्याच्यापासून तयार झालेले कोन आहेत. हा एओसी एक कोन आहे बीओडी हा एक कोन आहे. हे कोन काय असतात एकाच मापाचे असतात. एओसी बरोबर बीओडी हे दोन काय असतात समान मापाचे असतात. आणि ह्या दोन कोणांना काय म्हणतो विरुद्ध कोन. एओसी आणि बीओडी हे काय आहेत विरुद्ध कोन. तसेच एओडी आणि सीओ बी हे दोन सुद्धा काय आहेत विरुद्ध कोन आहेत. आणि ह्या दोघांची माप काय असणार आहेत सारखीच असणार आहेत. त्यानंतर आहे कोटी कोन. कोटी कोन म्हणजे काय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. समजा हा 40 अंशाचा हा 50 अंशाचा कोन आहे हा 40 अंशाचा कोन आहे. या दोघांची बेरीज किती आहे 90 अंश. ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज दोन कोणाच्या मापांची बेरीज केली असता किती असते 90 अंश असते. त्या दोन कोणांना काय म्हणायचं एकमेकांचे कोटी कोन. मग ते संलग्न असतील किंवा वेगवेगळे असतील. आणि पूरक कोन म्हणजे काय पूरक कोन तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. समजा हा आहे 60 अंशाचा कोन हा आहे 120 अंशाचा कोन. ह्या दोघांच्या मापांची बेरीज किती आहे तर 180 अंश आहे. तर ह्या दोन कोणांना काय म्हणायचं एकमेकांचे पूरक कोन की ज्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बघा एक्झाम्पल असेल काय एक कोन आहे एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोन यांचं गुणोत्तर दिलंय. यांचे गुणोत्तर आहे 5:2 तर त्याचा मूळ कोन किती असेल असा प्रश्न विचारला. तर त्याचा मूळ कोन किती
बघा दिलेला पूरक कोण आणि कोटी कोण, पूरक कोण आणि कोटी कोण यांच्यातला फरक हा नेहमी किती असतो तर 90 अंशाचा असतो. पूरक कोण वजा कोटी कोण म्हणजेच किती असतो 90 अंश. आपल्याला गुणोत्तर किती दिले, पूरक कोण आणि कोटी कोण यांचं गुणोत्तर दिले 5:2 म्हणजे 5x आणि 2x असणार आहेत हे कोण. ठीक आहे, बघा यांच्यातला फरक किती येणार आहे 5x वजा 2x, हे फरक येणार आहे 90 अंश. याचं किती येणार आहे 3x बरोबर 90 म्हणजे x किती मिळाला 30, x किती मिळाला 90. तर हे कोण किती येणार आहेत 5x म्हणजेच 150 अंश आणि 2x म्हणजेच काय येणार आहे हे 60 अंश. हे काय झालं 150 आणि 60 हे पूरक कोण आणि कोटी कोण आहेत. तर त्याचा मूळ कोण शोधायचा आपल्याला. पूरक कोणाची बेरीज किती असते 90 अंश, 90 अंश वजा कोटी कोण हे उत्तर येणार आहे 30 अंश. 30 अंश हा काय असणार त्याचा मूळ कोण असणार आहे. तसंच पूरक कोणाची बेरीज किती असते 180, 180 वजा हा तुमचा आलेला पूरक कोण किती आहे 150 अंशाचा म्हणजेच मूळ कोणाचं माप किती असणार आहे 30 अंश. मूळ कोणाचा अंश माप असणार आहे 30 अंश. नंतर बघा आता ह्याच्यामध्ये फरक दिला होता, आता जर बेरीज दिली असेल एक कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण, कोटी कोण अधिक कोटी कोण आणि पूरक कोण ह्यांची बेरीज दिलेली आहे 170 अंश. तर त्याचा मूळ कोण किती हा प्रश्न आहे. कोटी कोण आणि पूरक कोणाची बेरीज दिली, मग असे काय दिलं होतं त्याच्यामधला फरक. तर कोटी कोण अधिक पूरक कोण सूत्र आहे, मग असे कसं त्या दोघातला फरक 90 अंश असतो. तसंच कोटी कोण आणि पूरक कोण यांचा बेरीज 90 अधिक 2 कोटी कोण. ठीक आहे, आता आपल्याला पूरक कोण आणि कोटी कोण यांची बेरीज दिलेली 170 बरोबर 90 अधिक काय असणार आहे 2 कोटी कोण. ठीक आहे, 170 वजा 90 बरोबर 2 कोटी कोण किती येणार आहे 80 बरोबर 2 कोटी कोण. म्हणजे एका कोटी कोणाची किंमत किती आली 40 अंश. मूळ कोण किती आला आपला, हा आला कोटी कोणाची किंमत मिळाली. मूळ कोण काय असणार आहे कोटी कोण 90 वजा कोटी कोण म्हणजे 90 वजा 40 बरोबर 50 अंश. 50 अंश आपला काय येणार आहे हा मूळ कोण येणार आहे. त्यानंतर प्रश्न काय, एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या 5 पट आहे तर त्याचे माप किती आहे. आता पूरक कोण x असेल तर मूळ कोण किती असणार आहे 5x. पूरक कोण x असेल तर मूळ कोण किती असणार आहे 5x आणि ह्या दोघांची बेरीज किती असते 180 अंश. मूळ कोण आणि पूरक कोणाची बेरीज असते 180 अंश. x आणि 5x म्हणजे 6x बरोबर किती आले 180 म्हणजे x बरोबर किती येणार आहे 30 अंश. तर पूरक कोणाचे माप येणार आहे 30 अंश. तर कोटी ह्याचे मूळ कोणाचे माप काय येणार आहे 5 गुणिले 30 म्हणजेच 150 अंश. मूळ कोण असणार आहे 150 अंशाचा. त्यानंतर आहे समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे ज्या रेषा कधी एकमेकांना छेदत नाहीत आणि त्या रेषांना एका रेषेने छेदल्यानंतर किती कोण तयार होतात तर एकूण
8 कोण तयार होतात? बघा याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि आंतरकोन. संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि आंतरकोन असे 3 प्रकारचे कोण तयार होतात. तर संगत कोण म्हणजे कोणते कोण असणार आहेत? तर बघा कोन EMA आणि कोन MNC हे काय असणार आहेत? संगत कोण. अशा संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात? ह्याच्या 4 जोड्या तयार होतात. त्यानंतर कोन EMB व कोन MND, तसंच कोन MNC व कोन MNC त्यानंतर कोन AMN व कोन CNF, तसंच कोन BMN व कोन DNF. हे काय झालं? संगत कोणाच्या 4 बाजू, 4 जोड्या, 1 2 3 आणि 4. संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात? 4 जोड्या तयार होतात. आणि संगत कोणाची माप काय असतात? सारखे असतील. हा आणि हा कोण काय असणार आहे? सारखा असणार आहे. हा आणि हा कोण सारख्या मापाचा असणार आहे. त्यानंतर हा कोन आणि हा कोन सुद्धा सारख्या मापाचा असणार आहे. ठीक आहे. संगत कोण काय असतात? एकमेकांचे एकरूप कोन असतात. त्यानंतर पुढचा आहे व्युत्क्रम कोन. दादाचा फोन येतोय. व्युत्क्रम कोन म्हणजे काय? बघा झेड आकारामध्ये तयार होणारे कोन, जेव्हा समांतर रेषा काढतो त्यावेळी झेड आकारामध्ये जे कोन तयार होतात, म्हणजे आता झेड आकारामध्ये इथं कोणते? ह्या आकारामध्ये, ह्या किंवा या आकारामध्ये तयार होणारे हे जे कोन आहे, समांतर रेषा आणि छेदिकेमुळे हे तयार होणारे कोन. आता कोणते कोन आहेत त्याच्यामध्ये? कोन AMN, ह्याची जोडी कोण सोबत असते? कोन MND. हे 2 कोन, हा AMN आणि MND हे कोन. तसेच दुसरा आहे कोन BMN आणि कोन MNC. हा असणारे हे 2 कोन, हे काय असणार आहेत? व्युत्क्रम कोन. किती जोड्या तयार होतात? त्याच्या 2 जोड्या तयार होतात. आणि हे व्युत्क्रम कोन काय असतात? एकरूप असतात. त्यानंतर पुढचा आहे आंतरकोन. आंतरकोन. आंतरकोन काय? छेदिकेच्या एका बाजूला तयार झालेले कोन. हे 2 कोन तसेच हे 2 कोन, हे कोन काय आहेत? आंतरकोन. कोन AMN व कोन MNC. तसेच ही एक जोडी झाली. दुसरी जोडी आहे BMN आणि कोन MND. हे काय आहेत? आंतरकोन. आणि ह्या दोघांच्या मापांची बेरीज किती असते? तर 180 अंश असते. आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग एक समांतर रेषांमध्ये एका छेदिकेने छेदल्यास तयार होणारे कोन किती तयार होतात? 8 कोन तयार होतात. त्याच्यामध्ये संगत कोनाच्या 4 जोड्या, व्युत्क्रम कोनाच्या 2 जोड्या आणि आंतरकोनाच्या 2 जोड्या तयार होतात. त्यानंतर बघा, जर 2 छेदिकेने छेदलं, जर समांतर रेषेला 2 छेदिकेने छेदलं तर संगत कोनाच्या एकूण कोन किती होतील? संगत कोन किती होतील? आंतरकोन किती होतील? तर संगत 2 छेदिकेने छेदला असता संगत कोनाच्या 16 जोड्या तयार होतात. व्युत्क्रम कोनाच्या 8 जोड्या तयार होतात. आणि आंतरकोनाच्या सुद्धा किती होतात? 8 जोड्या तयार होतात. आंतरकोनाच्या 8 जोड्या, व्युत्क्रम कोनाच्या 8 जोड्या आणि संगत कोनाच्या 16 जोड्या तयार. कधी? तर ज्यावेळी
एका छेदिकेच्या ऐवजी 2 छेदिका असतात. हॅलो. हॅलो. हा मॅडम. आंतरकोन 4 हॅलो. होतील ना? आंतरकोन 4 होतील ना? हा, बाह्य आंतरकोन आणि आंतरकोन. हो. बघा, याच्यामध्ये काही क्वेश्चन आहेत. बघ, काय सोबतच्या आकृतीमध्ये पी क्यू आणि आर एस ह्या काय आहेत? 2 समांतर रेषा दिलेल्या आहेत. आणि कोन दिलेले आहेत. तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय? एका कोनाचे माप काढायचे. कोन कोणते दिले? 3x + 10 हा एक कोन आहे. आणि x - 30 हा एक कोन आहे. त्याच्यावरून आपल्याला RBN हा कोन काढायचा आहे. बघा, आता ह्याच्यामध्ये हा जो कोन आहे दिलेला 3x + 10 हा कोन, आणि हा कोन आहे कोणता? PAB हा जो कोन आहे, हे दोन काय आहेत? तर विरुद्ध कोन आहेत. PAB आणि 3x + 10 हे दोन विरुद्ध कोन आहेत. म्हणजेच PAB सुद्धा माप किती असणार आहे? 3x + 10 असणार आहे. तसंच कोन PAB आणि कोन ABR हे दोन कोन काय आहेत? तर आंतरकोन आहेत. आंतरकोनांच्या मापांची बेरीज काय असते? 80° असते. म्हणजेच काय येणार आहे? 3x + 10 अधिक x + 30 बरोबर हे काय येणार आहे? 180°. हे काय येईल? 3x + x म्हणजे 4x + 40 बरोबर 180. 4x बरोबर किती येईल? 180 - 40. 140. 4x बरोबर 140. x बरोबर किती येणार आहे? 140/4 म्हणजेच 35°. x बरोबर किती मिळालं? 35°. बघा, x बरोबर किती आहे? 35°. तर आपल्याला 3x + 10 किती येणार आहे? 3 × 35 + 10. 3 × 35 105 + 10 म्हणजेच किती असणार आहे? 115°. बघा, कोन PAQ हा कोन किती आला? 115°. हा 115° असणार आहे. म्हणजेच कोन ABS हा कोन सुद्धा किती असणार आहे? 115°. का? तर हे दोन काय आहेत? संगत कोन आहेत. ठीक आहे. कोन ABS सुद्धा किती आला? 115. विचारलाय का आपल्याला? कोन RBN हा कोन ABS चा काय आहे? ABS चा काय आहे? हा विरुद्ध कोन आहे. आणि विरुद्ध कोन सुद्धा काय असतात? समान मापाचे असतात. म्हणजेच आलेलं कोन RBN हा किती असणार आहे? 115° असणार आहे. RBN हा कोन किती अंशाचा असणार आहे? 115°. हॅलो. हॅलो. हा मॅडम. पेपर 1 साठी आहे का 2 साठी येणार आहे? दोन्हीला येणार मॅडम. हे समांतर रेषा वगैरे भूमितीचे भाग ओके. आहेत. दोन्ही पेपरला असतात.
बघा त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे, तुम्हाला BAC हा एक कोन दिलेला 35 अंशाचा, CEF हा एक कोन दिलेला 40 अंशाचा, त्यानंतर ABCD आणि EF ह्या तीन काय आहेत समांतर रेषा आहेत आणि तुम्हाला विचारलेला कोण आहे ACE. तर काय करावं लागेल, ACD चं माप आपल्याला काढावं लागेल, हा कोण किती अंशाचा असेल. त्यानंतर CEF हा दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला ECD हा एक कोन काढावा लागेल. त्या दोन कोनावरून आपल्याला काय करता येईल, हा कोन काढता येईल. हा ACE कोन म्हणजे काय असणार आहे, प्रविशाल कोन असणार आहे. तर प्रविशाल कोनाचं माप जास्त 180 मधून 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी. ठीक आहे, बघा काही ACD हा कोन किती येईल, 180 वजा 35. हा येणार आहे 145 अंशाचा. त्यानंतर हा किती येणार आहे, 180 वजा 40 हा येणार आहे 140 अंशाचा कोन. CED हा येणार आहे 140 अंशाचा. तर तिन्ही कोन हा ACE असेल, ACD असेल आणि ECD ह्या तीन कोणांची बेरीज किती असेल तर 360. ACD दुसरा आहे ECD आणि तिसरा कोन कोणता, कोन ACE. हे तिघांची बेरीज किती असणार आहे, 360 अंश. आपल्याला ACD आणि ECD चं माप माहिती आहे, 145 अधिक 140 आणि समजा आपण हा कोन X घेतला तर यांची बेरीज किती असते, 180. ह्या दोघांची बेरीज किती आली, 285 अधिक X बरोबर 180. 180 वजा 285 बरोबर येणारा तुमचा कोन कोणता असणार आहे, कोन ACE. सॉरी, हे 360 आहे, मी 180 चुकून लिहिले गेले. 360 वजा 285 किती असणार, तर कोन ACE चं माप असणार आहे 75 अंश. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन विचारलेत. काय सोबतच्या आकृतीमध्ये PQ आणि RS ह्या काय समांतर रेषा आहे आणि XY त्यांची छेदिका आहे. AM आणि BM हे काय आहेत तर कोन दुभाजक आहेत. कोन दुभाजक म्हणजे काय, तर ते एकाच कोणाचे काय दोन समान भागामध्ये काय करत असतात, ते विभाजन करत असतात, त्यांना काय म्हणतो, कोन दुभाजक. दिलेलं काय ते ह्याच्यामध्ये, तर SBM हा कोन दिलेला आहे 52 अंश. तर SBY हा कोन किती असेल असं विचारलंय. SBY हा कोन विचारलाय. बघा SBM हा 52 अंशाचा दिलेला आहे. SBM 52 अंशाचा असेल तर ABM सुद्धा किती असणार आहे, 52 अंशाचा असणार आहे, कारण हे BM काय आहे, कोन दुभाजक. ABM हा कोन आहे, पूर्ण कोन किती असणार आहे, ABS 52 अधिक 52 म्हणजेच 104 अंशाचा असणार आहे. ABM हा कोन किती असणार आहे, 104 अंशाचा. त्यानंतर कोन ABM आणि कोन SBY ह्या दोघांची बेरीज किती असते, 180 अंश, कारण हे दोन काय आहेत, एक रेषीय कोन आहेत किंवा रेषीय जोडीतील
कोण आहे. त्या दोघांची बेरीज किती आली 180. एबीएम आपल्याकडे आहे 104 SBY अधिक SBY बरोबर 180. 180 वजा 104 हे किती येणार आहे 76°. SBY चं काय येणार आहे मेजरमेंट 76°. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला बघा AMB. AMB हा कोण विचारलेला आहे. AMB म्हणजे हा कोण विचारलाय AMB. तर तो कसा काढता येईल बघा. हा कोण आपल्याला मिळाला किती आहे 104°. 104° हा सुद्धा कोण काढता येईल. कोणता कोण तर कोण QAB. कारण हा कोण आणि कोण ABS हे दोन कोण काय आहेत आंतरकोण आहेत. ह्या दोघांची बेरीज सुद्धा किती असते 180°. किंवा आपण कोण काढला SBY. हा SBY आणि BAQ हे कोण काय आहेत संगत कोण आहेत. SBY आणि QAB संगत कोण आहे. म्हणजेच BAQ ह्याचं माप किती असणार आहे 76° असणार आहे. मग याचा माप किती आहे 76°. तसंच कोण ABM हा कोण किती असणार आहे तर ह्याचा निम्मा असणार आहे. कारण AM ने काय केला आहे BAQ हा कोण दुभागलेला आहे. म्हणजे BAM चं माप किती असणार आहे 38°. आपल्याला आता त्रिकोणाचे तीन कोण मिळाले. त्रिकोण बघा त्रिकोण AMB. त्या त्रिकोणामधला कोण A मिळाला आपल्याला किती आहे 38°. कोण B मिळाला आहे आपल्याकडं 52°. आणि काढायचं आहे काय तर कोण M. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180°. ह्या दोघांची बेरीज किती आहे 90°. ठीक आहे. कोण A आणि B किती मिळाला 90°. आणि कोण M किती येणार आहे 180 मधून 90 गेल्यानंतर 90° येणार आहे. कोण AMB हा किती असणार आहे 90° असणार आहे. त्यानंतर कोण विचारलंय PAM. बघा PAM म्हणजे कोणता हा कोण विचारलाय PAM हा कोण विचारलाय PAM म्हणजे हा कोण. बघा आपल्याकडे कोण कोणते कोण आहेत आता कोण BAM आहे. तसाच आपल्याकडे कोण PAB सुद्धा आहे. PAB म्हणजेच कोणता कोण तर ABS आणि PAB हे दोन काय आहेत उत्क्रम कोण आहेत. आणि उत्क्रम कोण काय असतात एकरूप असतात. PAB चं माप किती येणार आहे मग 104. PAB किती असणार आहे 104. आणि BAM सुद्धा आपल्याकडे होता तो किती अंशाचा होता 38°. ह्या दोघांची बेरीज म्हणजेच काय होता कोण PAM. तर ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे 142°. म्हणजेच आपल्याला कोण PAM हा किती मिळाला 142°. त्यानंतर पुढच्या मध्ये काय क्वेश्चन मध्ये काय विचारलंय AB आणि CE हे काय आहेत समांतर रेषा आहेत. आणि AC त्यांची छेदिका आहेत. बघा ABC हा कोण 40 दिलेला आहे आणि ACE 75 दिले. त्याच्यावरून काय काढायचंय कोण ACB. ठीक आहे. बघा AB आणि CE ह्या दोन काय समांतर रेषा. म्हणजेच
सॉरी BACE हा कोन A किती असणार आहे 75 अंशाचा असणार आहे. कोन A 75 अंशाचा असणार आहे. कारण हे काय आहेत कोन A आणि कोन हा C हे काय आहेत व्युत्क्रम कोन आहेत. त्यामुळे कोन A किती असणार आहे 75 अंश असणार आहे. हा 75 त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाच्या बेरजेनुसार केलं तर काय येणार आहे 75 अधिक 40 हे किती येणार 15 अंश. आणि तिसरा कोणाचा बेरीज काय येणार आहे मग 180 वजा 115 65 अंश. म्हणजे कोन ACB ची मेजरमेंट किती येणार आहे 65 अंश. त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय BC आणि DE हा समांतर रेषा आहेत. कोन ACB हा 60 अंशाचा आहे आणि AMD हा 110 अंश. तर BAC हा कोन काढायचा आहे. तर बघा AMN हा कोन मिळणार आहे आपल्याला कोन AMN ह्याच्यामध्ये कोन AMN हा किती येणार आहे 70 अंशाचा. कारण बघा कोन AMD आणि कोन AMN ह्या दोघांची बेरीज किती असणार आहे 180 अंश. ते काय आहेत रेषीय जोडीतील कोन आहे. त्यामुळे आपल्याला AMN मिळाला 70 अंश. त्यानंतर ANM हा कोन असणार आहे 60 अंशाचा. कारण काय असेल तर दिलेला कोन ACB आणि कोन ANM आपल्याला हा A तर काय करावं लागेल 180 मधून 130 वजा केल्यानंतर तुम्हाला कोन मिळणार आहे 50 अंशाचा. म्हणजेच BAC हा कोन किती येणार आहे 50 अंशाचा. त्यानंतर बघा पुढचा घटक आहे त्रिकोण. त्रिकोण म्हणजे काय तर 3 बाजू आणि 3 कोन असणारी बंदिस्त आकृती म्हणजे काय असणार आहे त्रिकोण. याच्यामध्ये त्रिकोणामध्ये किती 3 शिरोबिंदू आहेत आणि 3 शिरोबिंदू आणि 3 बाजू आहेत आणि 3 कोन 3 शिरोबिंदू हे शिरोबिंदू ह्या 3 बाजू आणि ABC काय आहेत 3 कोन आहेत. तर त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत त्रिकोणाचे 6 प्रकार आहेत बघा 6 प्रकार. 3 हे कशावरून असतात बाजूंवरून असतात आणि 3 कशावरून असतात कोनांवरून असतात. बाजूवरून असणारे कोण कोणते तर त्रिकोणाच्या बाजू समान मापाच्या असतील तिन्ही बाजू समान मापाच्या असतील तर समभुज त्रिकोण. जर त्रिकोणाच्या दोनच बाजू समान मापाच्या असतील सर्व बाजू समान मापाच्या असतील तर समभुज. 2 बाजू समान मापाच्या असतील तर समद्विभुज त्रिकोण.
समद्विभुज त्रिकोण. आणि एक ही बाजू म्हणजे सगळ्याच बाजू जर वेगवेगळ्या मापाच्या असतील तर त्या त्रिकोण कोणता असतो? विषमभुज त्रिकोण असतो. हे त्याचे काय झाले? 3 बाजूंवरून प्रकार झाले. तसेच ह्याचे 3 कोनांवरून हे प्रकार असणार आहेत. जर त्रिकोणाचे 3 कोन लघुकोन असतील, 3 कोन जर काय असतील? लघुकोन असतील, तर तो कोणता असणार आहे? लघुकोन त्रिकोण. जर एक कोन काय असेल? काटकोन असेल. एक कोन काटकोन असेल तर ते काय असणार आहे? काटकोन त्रिकोण. आणि एक कोन विशाल कोन असेल तर तो त्रिकोण कोणता असणार आहे? विशाल कोन त्रिकोण. हे त्रिकोणाचे झाले प्रकार. त्यानंतर त्रिकोणाचे गुणधर्म काय काय आहेत? बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. ही काय झाली? कोणांची मापाची बेरीज. मापाची बेरीज किती असणार आहे? 180 अंश. तसंच त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज, समजा AB, BC आणि CD ह्या 3 बाजू आहेत, AB, BC आणि CD. तर 2 बाजूंची बेरीज ती काय असते? मोठ्या बाजूपेक्षा नेहमी काय असते? जास्त असते. 2 बाजूंची बेरीज मोठ्या बाजूपेक्षा मोठी असेल. त्यानंतर ज्या त्रिकोणामध्ये जो कोन मोठा त्याच्या समोरची बाजू सुद्धा काय असते? समोरची बाजू सुद्धा मोठीच असते. आणि कोन लहान असेल तर त्या कोणासमोर असणारी बाजू सुद्धा काय असते? बाजू सुद्धा लहान असते. हे झाले त्रिकोणाचे काही गुणधर्म. त्यानंतर त्रिकोणाचे जे बाह्य कोन आहेत, त्रिकोणाचे बाह्य कोन, त्या तिन्ही कोनांची बेरीज असते 180 अंश. त्रिकोणाच्या बाह्य कोनांची बेरीज 360 असते. त्रिकोणाच्या बाह्य कोनांची बेरीज असते 360 अंश. त्यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 बाजू गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 पाया गुणिले उंची. हे काय असणार आहे? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. हे झाले त्रिकोणाचे काही गुणधर्म. याच्यामध्ये प्रश्न कसे असतील? तर त्रिकोणाचे तिन्ही कोन दिलेले असतील आणि त्याच्यावरून 2x + 10, x + 5 आणि 3x + 15 हे त्रिकोणाचे काय केलेले आहेत? तिन्ही कोन दिलेले आहेत आणि त्याच्यावरून त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे हे काय करायचं आहे? ओळखायचं आहे. किंवा त्रिकोणाचा सर्वात लहान कोन कोणता, सर्वात मोठा कोन कोणता, किंवा लहान कोन आणि मोठा कोन याच्यामधला फरक, अशा प्रकारचे काय विचारले जातील ह्याच्यामध्ये प्रश्न. तुम्हाला तिन्ही कोनांची बेरीज दिली. तिन्ही कोनापैकी सर्वात मोठा कोन कोणता, सर्वात लहान कोन कोणता, किंवा त्या दोघांमधला फरक किती, त्या दोघांची बेरीज किती, किंवा हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे, असे 4 ते 5 प्रश्न काय होतील? फक्त ह्याच्यावरून तयार होतील. बघा, ह्याच्यामध्ये तिन्ही कोनांची बेरीज किती असते? 180 अंश. 2x + 10 + x + 5 + 3x + 15 बरोबर किती असणार आहे? 180 अंश. 6x + 30 बरोबर किती असणार आहे? 180 अंश. 6x बरोबर 150. x बरोबर किती येणार आहे? 25. x ची किंमत किती आली? 25. x ची किंमत काय करायची? प्रत्येक कोनामध्ये ठेवायची. इथं काय येणार आहे? 2x + 10 म्हणजे 25 आणि 50 आणि 1 10. पहिला कोण येणार आहे? 60 अंशाचा. 25 आणि 5 30 आणि 25 × 3 = 75. 110 90. एक कोण येणार आहे 90 अंशाचा. 60 30 आणि 90 ही काय झाली? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापांची माप झाली. तर एकामध्ये हा कोण आहे? कोण काटकोन. म्हणजे हा कोण कोणत्या प्रकारचा, त्रिकोण कोणत्या प्रकारचा असणार आहे? काटकोन त्रिकोण. हा त्रिकोण असणार आहे काटकोन त्रिकोण. तसंच ह्याच्यातलं सर्वात मोठ्या कोणाचं माप किती असणार आहे? 90 अंश. सर्वात लहान कोणाचं माप असणार आहे? 30 अंश. आणि ह्या दोघांची बेरीज असणार आहे, ह्या दोघांमधला फरक असणार आहे 60 अंशाचा.
आणि त्या दोन कोणांची बेरीज असणार आहे 120 अंश. असे किती 4 ते 5 प्रश्न फक्त एका उदाहरणावरून तयार होते. त्यानंतर पुढं मग हे काय दिलेले आहेत काही त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत सेंटीमीटरमध्ये. 3.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर आणि 7.5 सेंटीमीटर. त्यानंतर 2.4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. त्यानंतर 5.2 सेंटीमीटर, 3.8 सेंटीमीटर आणि 7.2 सेंटीमीटर. तसेच 4.3 सेंटीमीटर, 3.2 सेंटीमीटर आणि 7.8 सेंटीमीटर. तर ह्या दिलेल्या मापांवरून आपण त्रिकोण काढू शकत नाही. ह्या दिलेल्या मापांवरून आपण त्रिकोण काढू शकत नाही. अशी कोणती जोडी असेल असा प्रश्न आहे. तर बघा काय बघितलं होतं आपण, त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी काय पाहिजे, मोठी पाहिजे. तर ज्या दोन लहान बाजू आहेत त्या दोन लहान बाजूंची बेरीज ही काय पाहिजे, तिसऱ्यापेक्षा मोठी पाहिजे. पहिल्या ह्याच्यामध्ये बघा काय ते पहिल्या दोन लहान दोन आहेत त्याची बेरीज येते 8, म्हणजे हे काय आहे 7.5 पेक्षा मोठा आहे. त्यानंतर दुसरे 2.4 आणि 3 म्हणजेच किती येणार आहे हे 5.4, हे सुद्धा काय आहे 4 पेक्षा मोठी आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये 9 हे काय आहे 7.2 पेक्षा मोठी बाजू आहे. तसंच चौथ्यामध्ये काय येणार आहे 7.5, हे काय आहे 7.8 पेक्षा लहान आहे. तर इथं काय पाहिजे होतं 7.8 पेक्षा ह्या दोघांची बेरीज काय पाहिजे होती, जास्त पाहिजे, तरच आपण काय काढू शकत होतो, त्रिकोण काढू शकतो. एका समभुज त्रिकोणाची परिमिती दिली आहे. समभुज त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे. परिमिती x वर्ग अधिक y अधिक 5z ही काय आहे त्रिकोणाची परिमिती. आणि किमती दिलेत x y z च्या. x ची किंमत आहे -2, y ची किंमत आहे -2x आणि z ची किंमत आहे 2y. आता x ची किंमत दिलेली आहे -2, y ची किंमत किती येणार आहे -2 गुणिले -2, म्हणजेच किती येणार आहे 4. y बरोबर किती आले 4. तसेच z बरोबर काय आहे 2y, म्हणजे 2 गुणिले 4 8. आपल्याला z ची किंमत मिळाली 8, y ची किंमत मिळाली 4 आणि x ची आहे -2. हे काय करायचं आहे, हे दिलेले जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये ठेवायचे. किती येणार आहे x चा वर्ग म्हणजे -2 चा वर्ग अधिक y, y ची किंमत आहे 4 अधिक 5z, 5 गुणिले 8 म्हणजे 4 अधिक 4 अधिक 40. किती मिळाले आपल्याला 48. ही जी परिमिती आहे 48. आणि ह्याच्यावरून विचारलं की बाजू किती असेल, तर समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय असते 3 गुणिले बाजू, म्हणजेच काय करावं लागेल 48 भागिले 3 16 सेंटीमीटर ही काय येणार आहे समभुज त्रिकोणाची बाजू. त्रिकोणाच्या 3 कोणाचं गुणोत्तर दिलंय 5:7, 3:5:7. तर सर्वात मोठा आणि सर्वात लहान
ह्या दोन कोणांमधला फरक किती? हा प्रश्न आहे बघा. 3, 5 आणि 7 हे काही गुणोत्तर दिले म्हणजे 3x अधिक 5x अधिक 7x म्हणजेच किती असणार आहे तर 180 कारण तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180 अंश. किती येणार आहे हे 15x बरोबर 180. x ची किंमत किती येईल तर 180 भागिले 15 म्हणजेच 12 अंश. x बरोबर 12 आले तर 3x 5x आणि 7x 3x किती येणार आहे 36 अंश. 5x म्हणजे किती येईल 60 अंश आणि 7x म्हणजेच 84 अंश. विचारलंय काय तर दोन मोठा आणि लहान कोणातला फरक. 7x वजा 3x फरक किती येणार आहे 4x. हे डायरेक्ट उत्तर सुद्धा येईल काय येईल 4 गुणिले 12 म्हणजेच 48 किंवा 84 वजा 36 करा किती येणार आहे 48. त्यानंतर प्रश्न आहे त्रिकोणाचे बाह्यकोन दिलेले आहेत. त्रिकोणाचे बाह्यकोन 110 अंश आणि 140 अंश आहेत. तर त्याच्यावरून ह्या त्रिकोणाचा काय करायचंय प्रकार ओळखायचे. हा समजा त्रिकोण आहे त्याचा एक कोण आहे 140 अंशाचा आणि दुसरा बाह्यकोन आहे 110 अंशाचा. तर ह्याच्यावरून काय करायचंय हा त्रिकोणाचा प्रकार ओळखायचा. बघा इथे जर 140 अंश बाह्यकोन असेल तर त्याचा अंतरकोन किती असणार आहे 40. 40. हा बाह्यकोन 140 अंशाचा असेल तर आंतरकोन असणार आहे 40 अंशाचा. हा जर कोन बाह्यकोन 110 अंशाचा असेल तर आंतरकोन किती असणार आहे 70 अंशाचा. बघा आता ह्या दोन कोणांची बेरीज किती झाली 70 आणि 40 म्हणजेच 110. तर ह्याचा तिसरा कोन किती अंशाचा असणार आहे तिसरा कोन असणार आहे 180 वजा 110 म्हणजेच किती अंशाचा तर 70 अंशाचा. हा कोन किती असणार आहे 70 अंशाचा. ठीक आहे. आता याच्या त्रिकोणामधले दोन कोन सारख्या मापाचे असतील तर त्याच्या समोरच्या बाजू काय असतात सारख्या मापाच्या असतात. म्हणजेच हा त्रिकोण कोणता असणार आहे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण असणार आहे. दिलेला कोन हा कोणत्या प्रकारचा असणार आहे तर समद्विभुज त्रिकोण किंवा दुसरा असेल लघुकोन त्रिकोण समद्विभुज त्रिकोण. जर एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांची बेरीज दिलेली आहे. बेरीज किती दिली 270 अंश. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल असे विचारले. बाह्यकोनांच्या मापांची बेरीज किती असते त्रिकोणाच्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज असते 360 अंश. 360 अंश आणि दोन कोणांची बेरीज किती दिली 270 म्हणजे एक कोन किती असणार आहे राहिलेला कोन असणार आहे 90 अंश. जर बाह्यकोन 90 अंशाचा असेल तर आंतरकोन सुद्धा किती असणार आहे 90 अंशाचा. त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा आहे म्हणजे तो त्रिकोण काय असणार आहे काटकोन त्रिकोण. बघा हा काटकोन त्रिकोण असणार आहे. हा 270 असेल सॉरी हा आणि हा बाह्यकोन ह्या दोघांची बेरीज 270 असेल तर राहिलेला हा बाह्यकोन असणार आहे हा किती असणार आहे 90 अंशाचा. म्हणजेच त्याचा आंतरकोन सुद्धा 90 अंश असणार आहे. म्हणजेच हा त्रिकोण काय असणार आहे काटकोन त्रिकोण.
बघा तुम्हाला आकृती दिली ए बी ई डी सी ही एक आकृती आहे त्रिकोणाची आणि त्याच्यामध्ये ए ई आणि बी हे दोन समान मापाचे आहेत. हा 90 अंशाचा आहे, सॉरी चुकलं माझ्याकडून. आणि त्यानंतर ए बी सी त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये ए ई आणि बी हे समान मापाचे आहेत. त्यानंतर ए ई डी हा कोन दिलेला आहे 90 अंशाचा. त्यानंतर ए डी ई हा कोन आहे 70 अंशाचा. ए ई बी हा कोन आहे 90 अंशाचा. त्यानंतर कोन ए डी ई हा आहे 70 अंशाचा. त्यानंतर ए बी आणि डी सी हे काय आहे समान मापाचे. तर त्रिकोण बी ए सी हा किती अंशाचा असेल असा हा प्रश्न आहे. बी ए सी काय करावं लागेल आपल्याला, हे तिन्ही कोन शोधावे लागतील. हे तिन्ही कोन करण्यासाठी काय होईल, पहिला ए ई डी हा कोन 90 अंशाचा असेल तर ए ई बी हा कोन सुद्धा किती असणार आहे 90 अंशाचा असणार आहे. ए ई बी कोन ए ई बी हा 90 अंशाचा असणार आहे. राहिलेल्या दोन कोणांची बेरीज त्रिकोण ए ई बी ह्या त्रिकोणामधला एक कोन 90 अंशाचा असेल तर कोन ए आणि कोन बी ह्या दोघांची बेरीज किती असणार आहे 90 अंश. म्हणजेच किती असणार आहे 45 आणि 45 अंशाचे हे काय असणार आहे दोन कोन असणार आहे. कारण त्याच्या समोरासमोर बाजू काय आहेत ए ई आणि बी ई या समान मापाच्या आहेत. समान बाजू असतील तर त्याच्या समोरचे कोन सुद्धा काय असतात समान मापाचे कोन असतात. जे ए आणि बी किती मिळाला 45 अंशाचा. तसंच बघा त्रिकोण ए ई डी त्रिकोण ए ई डी या त्रिकोणामध्ये दोन कोन दिलेले आहेत. एक 90 अंशाचा आहे, एक 70 अंशाचा आहे. 90 आणि 70 हे किती झाले 160. म्हणजे राहिलेला कोन ए काय असणार आहे 20 अंशाचा असणार आहे. राहिलेला कोन ए किती असणार आहे 20 अंशाचा असणार आहे. आपल्याला दोन कोन मिळाले ए मधले. त्यानंतर तिसरा त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण ए डी सी. याच्यामधला एक कोन माहिती आहे आता आपल्याला, हा ए डी ई आणि ए डी सी हे दोन कोन काय आहेत 180 अंशाचे आहेत. एक आहे 70 अंशाचा, तर दुसरा किती असणार आहे कोन ए डी सी किती असणार आहे 70 अंशाचा, 110 अंशाचा. राहिले किती त्रिकोण ए डी सी मध्ये दोन कोन राहिले, त्या दोघांची बेरीज किती असणार आहे तर 70 अंश. म्हणजेच 35 अंश आणि 35 अंशाचे काय असणार आहेत दोन्ही कोन असणार आहेत. ह्याच्यामध्ये कोन ए किती असणार आहे 35 अंशाचा. ह्याच्यामध्ये कोन किती अंशाचा असणार आहे 35. एक कोन मिळाला 20 अंशाचा, दुसरा 35 अंशाचा आणि तिसरा 45 अंशाचा. ह्या तिघांची बेरीज म्हणजेच काय येणार आहे कोन पूर्ण कोन येणार आहे 45 अंश अधिक 35 अंश अधिक 20 म्हणजेच किती 100 अंशाचा. तर हा कोन ए किती असणार आहे 100 अंशाचा. बघा ह्या आकृतीमध्ये कोन ए दिलेला आहे 70 अंशाचा. तसंच बीओ आणि ओ सी हे काय करतात बी आणि सी चे काय आहेत कोन दुभाजक आहेत. बी सी आणि बीओ आणि एओ हे काय आहेत कोन दुभाजक आहेत. कोन दुभाजक आहेत. तर विचारले कोन बी ओ सी चं माप किती असेल.
बघा आता ए 70 अंशाचं आहे, कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी, यांचं बेरीज किती असतं 180 अंश. कोण ए आहे आपल्याला 70 अंश, कोण बी आणि कोण सी हे किती असणार आहे 180 वजा 70 म्हणजे 110 अंशाचे. त्याच्यामध्ये ह्या कोण आणि ह्या कोणाचे बीओ आणि ओसी हे काय आहेत दुभाजक आहेत. म्हणजे जर कोण बीओसी अधिक कोण सी कोण सीबीओ आणि कोण बीसीओ हे किती असणार आहेत 110 भागिले 2 म्हणजेच किती असणार आहे ह्या दोघांची बेरीज किती असणार आहे 55 अंश. म्हणजे हा कोण सीबीओ आणि दुसरा कोण कोणता बीसीओ, ह्या दोन कोणांची बेरीज असणार आहे 55 अंश. आणि त्रिकोण बीओसी मध्ये दोन कोणांची बेरीज आपल्याला मिळाली 55 अंश, तर तिसऱ्या कोणाची बेरीज किती असणार आहे 180 वजा 55 किती असणार आहे तर 125 अंश. 125 अंश आला. कोण बीओसी किती असणार आहे 125 अंशाचा. पुढचा घटक आहे बघा पायथागोरस प्रमेय. पायथागोरस प्रमेय हा फक्त आपण कुठं वापरतो काटकोन त्रिकोणामध्ये. पायथागोरस प्रमेय हा फक्त आपण काटकोन त्रिकोणामध्ये वापरतो. ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा आहे अशा त्रिकोणामध्ये. हा एबीसी त्रिकोण असेल तर बीसी काय असणार आहे ह्याचा पाया असणार आहे, ए बी ही उंची असणार आहे आणि एसी काय असणार आहे कर्ण असणार आहे. तर पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, जे कर्णवर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज हा काय आहे पायथागोरसचा प्रमेय आहे. पायथागोरसची काही त्रिकुट आहेत जसं की 3, 5, 3, 4, 5 त्यानंतर 6, 8, 10. तर त्याच्यामध्ये एक बाजू दिली असेल, समजा कर्ण दिलेला आहे 13 आणि पाया ह्याच्यामध्ये दिलेला आहे 5. तर उंची काढायची असेल तर काय करावं लागेल कर्णाचा वर्ग अधिक पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, याच्यावरून काय करता येईल उंची काढता येईल. कर्णवर्ग किती येणार आहे 169 वजा 25 बरोबर हे काय येणार आहे 144. म्हणजेच उंचीचा वर्ग बरोबर 144 म्हणजेच उंची किती येणार आहे 12. याच्यावरून काय करता येईल बाजू काढता येईल किंवा कर्ण सुद्धा काय करता येईल काढता येईल. कर्णाची लांबी एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाची लांबी आहे कर्ण 35 सेंटीमीटरचा आहे आणि एक बाजू आहे 21 सेंटीमीटरची. तर काय करायचंय दुसरी बाजू काढायची. दुसरी बाजू हे किती आहे 21 सेंटीमीटर. तर दुसरी बाजू काढायची. काय करावं लागेल कर्णवर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग काय येणार आहे 35चा वर्ग 1225 21चा वर्ग 441 अधिक x चा वर्ग. x वर्ग बरोबर काय येईल
1225 वजा 441. किती येणार आहे? 784. एक्स वर्ग बरोबर 784. याचं वर्गमूळ घेतल्यानंतर काय येणार आहे? एक्स बरोबर 28. दुसरी बाजू किती येणार त्रिकोणाची? 28 सेंटीमीटर. तसंच बघा, जर एक्सची किंमत असेल 24, वाय असेल 32, तर वर्गमुळात एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर बरोबर किती? असा प्रश्न विचारला तर काय येणार आहे? एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग. एक्सचा वर्ग 24चा वर्ग किती येणार आहे? 576. आणि वायचा वर्ग 32चा वर्ग 1024. वर्गमुळात 576 अधिक 1024. म्हणजेच हे वर्गमुळात येणार आहे 1600. किती येणार आहे? 40. त्यानंतर प्रश्न आहे, आयताचा कर्ण दिलेला आहे. आयताचा कर्ण 41 सेंटीमीटर आहे आणि त्याची रुंदी आहे 9 सेंटीमीटर. तर आयताचे क्षेत्रफळ किती? आयताचे क्षेत्रफळ हा प्रश्न विचारला. आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. तर अगोदर आपल्याला काय काढावं लागेल? आयताची लांबी. हा कर्ण आहे 41 सेंटीमीटर, रुंदी आहे 9 आणि लांबी आपल्याला काय करायचे? काढायचे. पायथागोरसनुसार काय येणार? कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. हे काय येणार आहे? 41चा वर्ग वजा 9चा वर्ग. 41चा वर्ग किती आहे? 1681 वजा 9चा वर्ग 81 बरोबर एक्सचा वर्ग. हे काय येणार आहे? 1600 बरोबर एक्स वर्ग. एक्सची किंमत किती येणार आहे इथं? 40 सेंटीमीटर. आपल्याला काय मिळाली? लांबी मिळाली 40 सेंटीमीटर. रुंदी आपल्याकडे आहे 9 सेंटीमीटर. म्हणजेच 40 गुणिले 9 360 चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर वर्ग. हे काय असणार आहे? आयताचे क्षेत्रफळ. पुढचं एक्झाम्पल आहे, एका शिडीचे वरचे टोक जमिनीपासून शिडीचे वरचे टोक जमिनीपासून 24 मीटर
भिंतीला टेकते. व त्या शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 7 मीटरवर आहे. तर शिडीची लांबी किती असे विचारले. शिडीची लांबी बघा आता ही आकृती काय येणार आहे. तर शिडीची भिंतीपासूनची लांबी किती आहे. हे भिंत आहे समजा आणि इथं शिडीचं शेवटचं खालचं टोक आहे. तर हे 7 मीटर आहे. आणि शिडी ही भिंतीवरती, ही शिडी आहे, शिडीचं वरचं टोक भिंतीला किती अंतरावरती लागते. 24 मीटर अंतरावरती लागते. आणि भिंत काय असते जमिनीला 90 अंश कोनामध्ये असते किंवा परपेंडिक्युलर किंवा लंब असते. त्यामुळे इथं काय असणार आहे 90 अंशाचा कोन असणार आहे. तर पायथागोरसनुसार काय करायचं आपल्याला कर्णाची लांबी काढायची. थोडक्यात कर्णाची लांबी म्हणजे काय x वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. 2 बाजू किती आहेत 24 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग. 24 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग. 24 चा वर्ग किती असणार आहे 576 अधिक 49. याची बेरीज येणार आहे 625. 625 म्हणजेच x बरोबर किती येणार आहे 25. तर त्या शिडीची लांबी किती आहे 25 मीटर. त्यानंतर एक एक्झाम्पल घसरगुंडीचं दिलेलं आहे बघा. एका बागेतील घसरगुंडीची फळी व शिडी 8 मीटर उंचीवर तिरकस उभे आहेत. म्हणजे ही जमिनीपासून असणारी 8 मीटर उंची आहे. त्याच्यावरती फळी आणि घसरगुंडी शिडी. फळीची व शिडीची लांबी अनुक्रमे 17 व 10 आहेत. फळीची व शिडीची लांबी, फळी 17 सेंटीमीटर आहे आणि शिडी 10 आहे. तर फळी व शिडी यांच्या टोकातील अंतर किती. म्हणजे हे काय करायचे एकूण अंतर आपल्याला काढायचे. बघा हे काय होणार आहे जमिनीला लंब असणार आहे त्यामुळे हा काटकोन त्रिकोण होतो. आता CD आणि AC आपल्याला काय काढायचंय AC आणि CD. बघा त्रिकोण ABC मध्ये काय असणार आहे त्रिकोण ABC मध्ये C काय आहे 90 अंशाचा आहे. म्हणजेच पायथागोरस मध्ये काय येणार आहे AB चा वर्ग अधिक AB चा वर्ग बरोबर काय असणार आहे BC चा वर्ग अधिक AC चा वर्ग. आपल्याकडे AB आहे 17 चा वर्ग बरोबर 8 चा वर्ग अधिक AC चा वर्ग. 17 चा वर्ग वजा 8 चा वर्ग. सतराचा वर्ग वजा 8 चा वर्ग. 17चा वर्ग किती आहे 289 वजा 64. हा काय असणार आहे AC चा वर्ग. AC चा वर्ग बरोबर काय येणार आहे 225. म्हणजेच AC किती आलं हे 15. AC आपल्याला मिळालं 15. तसं CD काढायचे. CD म्हणजेच काय BD चा वर्ग वजा BC चा वर्ग बरोबर CD चा वर्ग येणार आहे. 100 वजा 8 चा वर्ग 64 बरोबर किती येतो 36. म्हणजे CD आपल्याला काय मिळणार आहे 6. तर AC अधिक CD आपल्याला शोधायचं होतं. AC अधिक CD काय येणार आहे 15 अधिक 6 म्हणजेच किती 21.
अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये विचारतील त्रिकोण पायथागोरस थेरम मध्ये. त्यानंतर पुढचा घटक आहे चौकोन आणि चौकोनाचे प्रकार. चौकोन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 4 बाजू, 4 कोन आणि 4 शिरोबिंदू आहेत. चौकोन आणि चौकोनाचे प्रकार. चौकोनामध्ये कोणकोणते घटक आहेत? चौकोनामध्ये 4 बाजू, 4 कोन आणि 4 शिरोबिंदू असतात. तर ह्याच्यामध्ये लगतच्या बाजू म्हणजे कोणत्या? तर लगतच्या बाजू बघा, ए बी आणि बी सी ह्या काय आहेत? लगतच्या बाजू. ज्याच्यामध्ये बी हा शिरोबिंदू काय आहे? समान आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण? लगतच्या बाजू. तसेच समभुज किंवा समोरासमोरच्या भुजा म्हणजे काय? ज्या की एकमेकाच्या समोर आहेत. ए बी आणि सी डी किंवा ए डी आणि बी सी ह्या एकमेकाच्या काय आहेत? समभुज आहेत, ज्या की एकमेकांच्या समोरासमोर आहेत. त्यानंतर लगतचे कोन. लगतचे कोन म्हणजे बघा, कोन ए बी सी आणि कोन बी सी डी. ह्याच्यामध्ये बी सी आणि बी सी ह्या दोन्ही कोनामध्ये काय आहे? एक बाजू समान आहे. ज्या कोणांमध्ये एक बाजू समान आहे ते कोन काय असतात? लगतचे कोन. तर सम्मुख कोन म्हणजे जे कोन समोरासमोर आहेत असे कोन, हे काय आहेत? सम्मुख कोन. त्यानंतर कर्ण. कर्ण म्हणजे काय? जे समोरासमोर शिरोबिंदू आहेत, समजा ए डी आणि बी आहेत, ए आणि सी आहेत, हे दोन शिरोबिंदू जोडणार ची बेरीज असते 360 अंश. चौकोनात चारही कोनांची बेरीज 360 अंश असते. हे बघा, त्याचे प्रकार आहेत चौकोनाचे. पहिला आहे चौरस. चौरस म्हणजे काय? तर ज्या चौकोनाच्या चारही बाजू काय असतात? समान मापाचे असतात. ज्या चौकोनाच्या चारही बाजू काय आहेत? समान आहे, तो आहे चौरस. आणि त्या चौकोनाचे चारही कोन काय आहेत? काटकोन. म्हणजे बाजू समान मापाच्या आणि कोन काटकोन, त्याला काय म्हणतो? चौरस. कोन काटकोन आणि बाजू समान किंवा एकरूप. बाजू समान किंवा एकरूप चौरस. ठीक आहे. त्याचा प्रत्येक कोन किती असतो? 90 अंशाचा असतो. आणि ह्या चौरसाचे कर्ण काय असतात? कर्ण एकरूप असतात. म्हणजे एसी आणि बीडी हे कर्ण काय असणार आहेत? समान मापाचे असतात. तसेच ते काय असतात? एकमेकांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे जे ते जिथं छेदतात एकमेकांना तिथं काय होतं? 90 अंशाचा कोन तयार होतो. कर्ण काय असतात? लंब दुभाजक. तसंच जर चौरसामध्ये एक बाजू आणि एक कर्ण दिला, चौरसामध्ये एक बाजू आणि एक कर्ण दिला तरी सुद्धा आपण काय करू शकतो? चौकोन काढू शकतो, चौरस काढू शकतो. एक कोन आणि एक कर्ण आणि एक बाजू दिली तरी सुद्धा आपण काय करू शकतो? चौरस काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे आयत. आयतामध्ये काय असतं? समोरासमोरच्या बाजू एकरूप. एडी बरोबर बीसी आणि एबी बरोबर काय असणार आहे? डीसी. समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात किंवा समभुज एकरूप असतात. आणि कोन काय असतात? प्रत्येक कोन हा काटकोन असतो. तसंच त्याचे कर्ण, आयताचे कर्ण सुद्धा काय असतात? एकरूप असतात. म्हणजेच एसी बरोबर काय असणार आहे? बीडी. त्यानंतर कर्ण फक्त दुभागतात, ते लंब दुभागत नाहीत. कर्ण फक्त दुभागतात. आपण आयत कधी काढू शकतो? आपल्याला बघा, चौकोन काढत असताना चौकोनातल्या 5 गोष्टी आपल्याला माहिती असतील तरच आपण चौकोन काढू शकतो. हे बघा, आयतामध्ये लांबी रुंदी दिली असेल तरी आपण काढू शकतो. लांबी आणि रुंदी.
ह्या गोष्टी दिल्या असल्या तरी काढू शकतो. एक बाजू आणि एक कर्ण दिला तरी काढू शकतो. एक बाजू आणि एक कर्ण दिला तरी काढू शकतो. किंवा एक कर्ण आणि कर्णाच्या छेदनबिंदूला होणार कोन दिला तरी सुद्धा आपण काय करू शकतो तर आयत काढू शकतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे समभुज चौकोन. समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजे काय? ज्या चौकोनाच्या चारही बाजू काय आहेत? समान मापाच्या आहेत. समभुज चौकोन हा चौरस होतो बघा. समभुज चौकोन च्या चारही बाजू काय असतात? समान मापाच्या असतात. त्याला काय म्हणतो? समभुज चौकोन. तसेच समभुज चौकोनाचे जे कोन आहेत, सम्मुख कोन, समोरासमोरील कोन, कोन P आणि कोन R, तसेच कोन Q आणि कोन S, हे समोरासमोरचे कोन काय असतात? एकरूप असतात. समोरासमोरचे कोन एकरूप. तसेच लगतचे कोन, जे कोन P आणि कोन S हे एकमेकांना काय असतात? पूरक असतात. कोन Q, कोन R हे काय असतात? एकमेकांना पूरक असतात. तसेच ह्या सम्मुख चौकोनाचे कर्ण काय होतात? एकमेकांना कर्ण लंबदुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण हे लंबदुभाजक असतात. बघा आपण समभुज चौकोन कधी काढू शकतो? जेव्हा दोन कर्णाची लांबी दिलेली असेल, त्यानंतर एक बाजू व एक कोन दिला असेल, एक बाजू आणि एक कोन दिला असेल तर, त्यानंतर एक बाजू आणि कर्ण यांनी समाविष्ट केलेली बाजू आणि दोन्ही अर्धकर्णांच्या बाजू, दोन्ही अर्धकर्ण यांची बाजू दिली असेल तरी सुद्धा आपण काय करू शकतो? समभुज चौकोन काढू शकतो. त्यानंतर पुढचं आहे समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनामध्ये सुद्धा काय असतं? समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात. समभुज काय असतात? एकरूप. PS बरोबर काय असणार आहे? QR. तसंच PQ बरोबर SR. समभुजा एकरूप असतात. तसंच एकमेकांना काय असतात? एकरूप असतात आणि एकमेकांना समांतर असतात. तसंच सम्मुख कोन, जे कोन आहेत P, सम्मुख कोन आहे R, हे काय असतात? एकरूप असतात. समान मापाचे असतात. तसेच लगतचे कोन जे आहेत ते एकमेकांचे काय असतात? पूरक असतात. कोन P अधिक कोन S 180. तसंच कोन Q अधिक कोन R हे किती असणार आहे? 180. आणि ह्याचे कर्ण काय करतात? एकमेकांना दुभागतात. त्यानंतर आपण समभुज चौकोन कधी म्हणजे काढू शकतो? कोणकोणत्या मापदंडानंतर काढू शकतो? तर दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन. दोन बाजू आणि समाविष्ट एक कोन, त्याने सुद्धा समभुज चौकोन काढू शकतो. तसेच एक बाजू, एक कर्ण, एक बाजू आणि एक कर्ण यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असेल तरी सुद्धा समांतरभुज चौकोन काढू शकतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे समलंब चौकोन. समलंब चौकोन. समलंब चौकोन म्हणजे काय? चौकोनाच्या सम्मुख बाजूपैकी एक बाजूची जोडी काय पाहिजे? एक जोडी समांतर असते. बघा आता सम्मुख बाजू कोणते आहेत? AB, DC. तसंच AD आणि BC ह्या चौकोनाच्या काय सम्मुख बाजू आहेत. परंतु AB आणि DC म्हणजे ह्या दोन जोड्यांपैकी एक जोडी काय पाहिजे? समांतर पाहिजे. इथं AB समांतर DC आहे. तर त्या चौकोनाला काय म्हणतो आपण? समलंब चौकोन. दिलेल्या चौकोनातील सम्मुख बाजूंपैकी एक जोडी समांतर असेल तर त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतो. ह्याचे गुणधर्म काय आहेत? तर सम्मुख भुजांपैकी एक जोडी काय असते? समांतर असते. तसंच कोन A
अधिक कोन डी हे किती असतात? 180 अंशाचे. तसंच कोन बी अधिक कोन सी हे किती असतात? 180. त्यानंतर पुढचा आहे पतंग. पतंग. पतंगामध्ये काय असतं बघा, लगतच्या ज्या बाजू आहेत त्या काय असतात? एकरूप असतात. AB आणि AD हे काय आहेत? एकरूप आहेत. तसंच BC आणि DC हे काय आहेत? एकरूप आहेत. तसंच आणखी एक सम्मुख कोनाची एक जोडी ही काय असते? एकरूप असते. ADC आणि कोन ABC हे समोरासमोर जे कोन आहेत ते काय असतात? एकरूप असतात. ह्याचे जे कर्ण आहेत ते काय असतात? काटकोनामध्ये छेदतात. पतंगाचे कर्ण काय असतात? काटकोनामध्ये छेदतात. काटकोनात छेदतात. त्यानंतर बघा, लहान जो कर्ण असतो त्याचा पतंगाचा तो काय होतो? दुसरा कर्ण त्याला काय करत असतो? 2 समान भागामध्ये दुभागत असतो. हे झाले चौकोनाचे प्रकार आणि त्याचे काही गुणधर्म. याच्यावरचे प्रश्न कसे असतील? चौकोनाचे 4 कोन दिले असतील, त्याच्यावरून तुम्हाला सर्वात मोठा कोन, सर्वात लहान कोन, त्याच्यामधला फरक असे प्रश्न विचारले जातील. हे काय दिलेलं आहे? चौकोनाचे 4 कोन आणि ह्याच्यावरून सर्वात लहान कोन, सर्वात मोठा कोन विचारला जाईल किंवा त्याच्यामधला फरक किंवा 2 कोनांची सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान कोनांची बेरीज अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. तर चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? तर 360 अंश असते. म्हणजे 3x अधिक 20 अधिक 4x अधिक 15 अधिक 3x वजा 5 अधिक 4x वजा 20 बरोबर किती असणार आहे? 360 अंश असेल. म्हणजे 14x अधिक 10 बरोबर किती येणार आहे? 360. 14x बरोबर 350. x बरोबर काय येईल? 350 भागिले 14. x बरोबर येणार आहे 25 अंश. x बरोबर 25. तर आपल्याला चारही कोन काढायचे. हा कोन काय येणार आहे? 75 अधिक 20 म्हणजे 95 अंश. दुसरा कोन येणार आहे 115. तिसरा येणार आहे 70 अंश आणि चौथा असणार आहे 80 अंश. ठीक आहे. 4 कोन मिळाले 95, 115, 70 आणि 180 अंश. बघा, याच्यामध्ये सर्वात मोठा कोन आहे 115 अंशाचा आणि सर्वात लहान कोन आहे 70 अंशाचा. ह्याच्यामधला काय करायचं? आपल्याला फरक काढायचा. 115 वजा 70 म्हणजेच किती मिळणार आहे? 45 अंश. तर सर्वात मोठा कोन आणि सर्वात लहान कोन त्याच्यामधला फरक असणार आहे 45 अंश.
त्यानंतर चौकोनाच्या चारही कोणांची मापांची बेरीज दिलेली आहे 60 अंश, 75 अंश, 105 अंश आणि 120 अंश. आणि हा चौकोन कोणत्या प्रकारचा असेल असा प्रश्न आहे. असा प्रश्न आला तर शक्यतो काय करायचं, पहिल्या आणि चौथ्या कोणाची बेरीज करायची, दुसऱ्या आणि तिसऱ्या कोणाची बेरीज करायची. जर 180 येत असेल तर तो समलंब चौकोन असणार आहे. बघा समलंब चौकोन कसा असतो, दोन बाजू काय असतात, समांतर असतात. ए बी आणि सी डी हा काय असणार, समांतर बाजू असणार. समजा ए 60 असेल, हा 75 असेल, हा 105 आणि 120. तर ह्या दोघांची बेरीज एडी आणि बीसी यांची बेरीज किती असणार आहे, 180 अंश. सरळ सरळ पहिल्या आणि चौथ्या कोणाची बेरीज करायची, दुसऱ्या आणि तिसऱ्या कोणाची बेरीज करायची. जर 180 येत असेल तर हा चौकोन काय असणार आहे, समलंब चौकोनच असणार आहे. बघा त्यानंतर प्रश्न आहे, आयताचा कर्ण आहे 25 सेमी, त्याची रुंदी आहे 7 सेंटीमीटर. तर त्याची विचारले परिमिती 25 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर आणि विचारली आहे परिमिती किती. परिमिती काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर लांबी काढावं लागेल. लांबी कशी काढतो, कर्ण वर्ग बरोबर लांबी चा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग. लांबीचा वर्ग रुंदी दिलेली आहे आपले 7, कर्णाचा वर्ग 25 चा वर्ग अधिक लांबीचा वर्ग अधिक 7 चा वर्ग म्हणजे 625 वजा 49 बरोबर काय मिळणार आहे, लांबीचा वर्ग. किती आहे तर 576, सॉरी 576 वजाबाकी 576 कशाचा वर्ग आहे, लांबीचा वर्ग किती येणार आहे 576. म्हणजे लांबी किती येईल, लांबी येईल ह्याची 24. परिमिती काय असते, कर्णाची परिमिती 2 गुणुले रुंदी अधिक 2 गुणुले लांबी किंवा 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 7 दोन्ही 14 अधिक 24 दोन्ही 28. त्याची परिमिती किती असणार आहे, सॉरी 24 दोन्ही 48. बासष्ट सेंटीमीटर काय असेल आयताची परिमिती. त्यानंतर आहे चौकोनाच्या कोणाचे गुणोत्तर दिलेले आहे 5 7 8 10. तर हा चौकोन कोणत्या प्रकारचा असेल, असा ज्यावेळी प्रश्न येईल त्यावेळी काय करायचं, पहिल्या आणि चौथ्याची बेरीज करायची, दुसऱ्या आणि तिसऱ्याची बेरीज करायची. जर बेरीज समान येत असेल तर गुणोत्तर दिलं आणि पहिल्या आणि चौथ्याची गुणोत्तराचं हे बेरीज समान आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्याची सुद्धा समान आहे, तर हा काय असणार आहे, 100% समलंब चौकोन असणार आहे, समलंब चौकोन. तुम्हाला एक समभुज चौकोन दिलेला आहे, समभुज चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे. त्याचा एक कोन दिलेला आहे ए बी सी 110 अंशाचा असेल, तर ए डी सी हा कोन किती अंशाचा असेल असा प्रश्न आहे. समभुज चौकोनाचं काय, समभुज चौकोन म्हणजे काय, ज्या चौकोनाचे चारही बाजू काय आहेत, एकरूप आहेत.
त्याच्या समोरासमोरचे कोण काय असतात, एकरूप असतात. आपल्याला कोणता दिला, ABC हा 110 अंशाचा दिला आणि विचारला ADC म्हणजे हा विचारलाय, हा सुद्धा किती असणार आहे, ADC हा सुद्धा असणार आहे 110 अंशाचा, कारण समभुज चौकोनाचे समोरासमोरचे कोण काय असतात, एकरूप असतात. ही एक ABCD हा चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन आहे, समांतर भुज चौकोन आहे. आणि कोन A दिलेला आहे 3x अधिक 20 आणि कोन B दिलेला आहे 2x वजा 15 आणि कोन EDC हा कोण विचारलेला आहे, हा कोण किती येईल. हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं तर बघा, A आणि B हे कोण दिलेत, A आणि B हे कोण दिलेत, हे ह्या दोघांची बेरीज किती असते, 180 अंश. समांतरभुज चौकोनाच्या लगतचे कोण काय असतात, एकमेकांचे पूरक असतात. म्हणजे कोन A आणि कोन B या दोघांची बेरीज किती असणार आहे, 180 अंश. म्हणजे 3x अधिक 20 आणि 2x वजा 15 ह्या दोघांची बेरीज किती असणार आहे, 180 अंश. 3x अधिक 20 अधिक 2x वजा 15 बरोबर हे किती असणार आहे, 180. म्हणजेच 5x अधिक 5 बरोबर 180. म्हणजे x किती येईल, 175 भागिले 5. पस्तीस अंश. x किती मिळाला, 35 अंश. त्यानंतर आपल्याला काय बघा, हा EDC काढायचा असेल तर आपल्याला B कोण मिळवावं लागेल, B कोणाची किंमत काढावी लागेल. त्यानंतर B आणि हा D कोण ADC हे काय असणार आहेत, समोरासमोरचे कोण एकरूप असणार आहेत. आणि ADC आणि CDE हे दोन कोण काय असतात, एकमेकांचे पूरक कोण असतात. त्याच्यावरून आपल्याला काय करता येईल, CDE. कोण B किती येणार आहे इथं, 55 अंशाचा कोण B येईल. कोण B 55 असेल तर विचारलेला कोण हा EDC किती असेल, 180 वजा 55 म्हणजेच 125 अंशाचा कोण काय असेल, EDC. बघा हे एक पद्धत झाली सोडवण्याची. आणि त्यानंतर आणखी एक सोपी पद्धत, हे की तुम्ही पूर्ण स्टेप वगैरे लिहून करू शकता. त्यानंतर दुसरी सोपी पद्धत म्हणजे आपण काय बघितलं होतं, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू काय असतात, समांतर असतात. म्हणजे AD आणि BC समांतर असणार आहे, तसंच AB आणि DC सुद्धा काय असणार आहे, समांतर असणार आहे. AD BC समांतर, AB आणि BC समांतर. आपल्याला कोणता कोण दिला होता, हा B दिला होता आणि A दिला होता. बघा हा AB आणि DC समांतर आहेत. म्हणजे हा जो A कोण आहे BAD, कोण BAD हा कशाशी एकरूप असणार आहे, कोण EDC ह्याच्याशी एकरूप असणार आहे. कारण हा जो दिलेला कोण आहे आणि हा कोण हे दोन कोण काय आहेत तर संगत कोण आहे. ठीक आहे, ह्याच्यावरून काय करता येईल, एचं कोणाचं माप मिळालं तर तुम्हाला या कोणाचं सुद्धा माप करून काय होईल, मिळून जाईल. ठीक आहे, कोणाला काय अडचण आहे का.